बाहेर जरी आक्रमक असले, पूर्ण महाराष्ट्र असं माहीत आहे. पण घरी खूप शांततेने राहतात ते आणि सर्वांशी चांगले बोलतात. कधी चिडचिड करतात आपल्यावर? नाही. खूप शांत स्वभाव आहे त्यांचा. जसं आपलं नारळ असते ना, वरून कडक असते आणि आतून नरम असते, त्याच्यासारखे आमचे साहेब आहेत. माझी शरीरयष्टी मजबूत आहे, की माझे स्टेटमेंट कडक असतात. पण माझ्या इतका हळवा, माझ्या इतका भावनिक माणूस मला वाटतं आमच्या इकडे दुसरा कोणी नाहीये. आपल्या आक्रमक शैलीने आणि आक्रमक वक्तव्यांनी प्रसिद्ध असलेले शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड. खरं तर हे व्यक्तिमत्व असं आहे, अगदी बालपणापासून आक्रमकता ही त्यांच्या रक्तात भिनलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशातही आपल्या आक्रमक वक्तव्यांमुळे संजय गायकवाड हे प्रसिद्ध आहे. नेमके संजय गायकवाड कोण आहेत, ते कसे आहेत, त्यांचं पारिवारिक जीवन कसं आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत स्वतः आमदार संजय गायकवाड आणि त्यांच्या सुविद्य पत्नी पूजाताई गायकवाड आपल्यासोबत आहे. ताई, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. ताई, भाऊ नेहमी आपल्या आक्रमक वक्तव्याने हे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे, संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे, संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. घरी सुद्धा हे तुमच्यासोबत असं आक्रमकतेने वागतात? नाही, असं नाहीत वागत ते घरी. बाहेर जरी आक्रमक असले, पूर्ण महाराष्ट्र असं माहीत आहे. पण घरी खूप शांततेने राहतात ते आणि सर्वांशी चांगले बोलतात. कधी चिडचिड करतात आपल्यावर? नाही. खूप शांत स्वभाव आहे त्यांचा. जसं आपलं नारळ असते ना, वरून कडक असते आणि आतून नरम असते, त्याच्यासारखे आमचे साहेब आहेत. संजय भाऊ, काय म्हणाल? वहिनी म्हणतात नारळासारखा त्यांचा स्वभाव आहे, परंतु राजकारण्यांना तुमचं नाव काढलं की धडकी भरते. काय नेमकं करा? बघा, माणसाची दोन रूपं असतात. माझं फक्त विरोधी वक्तव्याचं रूप लोकांनी पाहिलेलं आहे. पण मनातला हळवा माणूस ज्याला अनुभव आहे त्यांनीच बघितलेला आहे. आणि म्हणून मी माझी शरीरयष्टी मजबूत आहे, की माझे स्टेटमेंट कडक असतात. पण माझ्या इतका हळवा, माझ्या इतका भावनिक माणूस मला वाटतं आमच्या इकडे दुसरा कोणी नाहीये. मला जी ताबडतोब लोकांची दया येते, कोणाला दुःख देताना बाहेर डोळ्यात पाणी येते किंवा कोणावर अन्याय झाला तर एकदम चीड येते. तर हा स्वभाव अतिशय हळवा आणि सोजळ स्वभाव आहे. पण ते आता काही गोष्टीवर बोलताना जे आपण आक्रमकतेने बोलतो, तर प्रत्येकाची मानसिकता हीच होते, की हा आक्रमकच आहे. आणि तशा प्रकारे मला बदनाम पण स्थानिक लोकांनी खूप करून ठेवलं होतं, की हे असे आहेत, तसे आहेत. पण जे माझ्या जवळ आले, ते माझ्यापासून परत कधी दूर नाही गेले. हा त्याचा पुरावा आहे. खरं तर संजू भाऊ किंवा संजय भाऊ गायकवाड हे नेहमी माध्यमांसमोर असतात आणि आपल्या आक्रमक वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. मात्र पूजाताई गायकवाड ह्या कधीही माध्यमांसमोर आल्या नाहीत आणि एबीपी माझ्यासाठी त्यांनी आज खास वेळ दिलाय. ताई, खरं तर आम्हाला तुमच्याबद्दलही आणि भाऊंबद्दलही खूप गोष्टी ऐकायला मिळेल. तुमच्या लग्नाची गोष्ट आम्हाला ऐकायला मिळेल. खरं तर कसं झालं तुमचं लग्न? आमचं लग्न एक साध्या पद्धतीनं झालेलं आहे. लव्ह मॅरेज आहे? नाही मॅरेज आहे. कधी बघितलं होतं संजय भाऊंना? सर्वात आधी कधी बघितलं? 93. कुठं भेट झाली होती? भेटणी बघायला आले होते ते. त्यावेळेस असे आक्रमक होते? हो, अशीच होती आधीपासून. काय बोलले पहिल्या भेटीत? तुम्ही दोघांचं काय बोलणं झालं? आमचा संवाद तसा झालेला नाही, कारण परिस्थिती एक वेगळी होती त्यावेळेस. वडिलांना मला आवडायचं नाही असं भेटणं वगैरे. संजय भाऊ, वहिनी म्हणतात सुरुवातीपासून तुम्ही आक्रमक आहात. लग्नानंतर स्वभाव बदलला का लग्नाच्या आधी पण असं? तिला मी ज्यावेळेस पहिल्यांदा भेटलो तेव्हा तिने माझी कोणती आक्रमकता बघितली. ऍक्च्युली त्या काळात असं होतं, त्याने चौरण्याचा विषय आहे, की आम्ही बघायला गेल्यानंतर कुठलीही परिवार आमचं एकमेकाशी बोलणं होत नव्हतं. फक्त काय आपले वरिष्ठ असायची, तिथे त्यांना प्रश्न विचारायची, तेवढंच असायचं. फक्त एक आहे की पहिल्या वर्षी पाहिल्यानंतर लग्न करायला आम्हाला 1 वर्ष उशीर लागला. कारण जसं माझं नाव बाकी ठिकाणी खराब केलं, तसं तिकडे पण खराब केलं होतं. मग त्यांनी सगळी चौकशी केली आणि मग म्हटलं, आणि हां, त्यामध्ये पण सासरेबा माझ्याकडं आले मला बघायला आणि म्हणे, "बा तुम्ही आमची मुलगी बघायला या." मी त्यांना म्हणलं, "आधी माझं घर बघा. टिनाचं आहे, मातीचं आहे. माझ्यावर मी शिवसेनेत काम करतो. माझ्यावर 4-5 केसेस असतील आणि मग उद्या तुम्ही असं नको म्हणाला, की हा गुंडा आहे आणि तिकडे येऊन मला नाकारल्यापेक्षा ही परिस्थिती आम्हाला इकडेच नाकारा." मग हे माझं खरं बोलणं त्यांना पण वाईट वाटलं. म्हणे ते, "अरे असं कसं बोलता?" म्हणे तुम्ही. मला याच्यात चुकलं काय मामा? मी म्हणतो, "आजी माझं माझं स्वीकारा." मग मी तिकडे येतो. माझा उगाच वेळ खर्च करायला लावता कशाला? तर त्यांना काही वेळा करता वाईट वाटलं, पण नंतर त्यांनी विचार केला, की हे तर खरंच बोलतोय. आणि मग त्यांचे काय जावई किंवा काही लोक होते, "नाही बाबा ते फार डेंजर आहेत, असं आहे तसं आहे, मग हे करू नका." मग शेवटी त्यांनी विचार केला, सगळी माहिती घेतली. नाही, माझा जावई ह्या लाखातला राहील आणि मग केलं त्यांनी. ताई,
संजय भाऊंनी सांगितलं की लग्न जमल्यानंतरही 1 वर्षानंतर लग्न झालं. त्या काळी काही मोबाईल नव्हते. कसा संपर्क असायचा? कसे गेलेत ते 1 वर्ष? नाही नाही, बोलणं चालणं वगैरे काहीच नव्हतं. नाही. खरं तर संजू भाऊ हे बाहेर नेहमी राजकारण्यांमध्ये वावरतात. घर तुम्ही चालवतात. कसा नेमका दिवस जातो? कसं ते वेळ देतात परिवाराला? नातू आहेत, सुना आहेत. घरी आल्यानंतर कसा तुमचा दिनचर्याचा कार्यक्रम? नाही, तसं दिनचर्या आमची चांगली आहे. वेळ देतात ते, मुलांना पण देतात, नातवांना देतात. जे लग्न झालं त्यावेळेस वाटले होते आपले मिस्टर आमदार होते? नाही नाही. कारण त्यावेळेस परिस्थिती खूप बेताचीच होती. हो हो. संजय भाऊ, आपण वेगवेगळ्या संघटनेत होतात. खरं तर तुम्ही संघटना चालवत असताना कार्यकर्ते तुमच्या घरी यायचे. मात्र घरची परिस्थिती ही बेताची होती. जे गरिबी होती, आई वडील शेतकरी होते. मात्र कार्यकर्ते आल्यानंतर एक भाकरीचे 4 तुकडे करून तुम्ही कार्यकर्त्यांना खाऊ घालायचे. कसे होते ते दिवस आणि त्या दिवसातनं कशी तुमची आठवण आज? पण तो फार संघर्षाचा काळ होता. गाडी नाही, घोडा नाही. 10 बाय 10ची एक खोली होती, त्यात आम्ही राहायचो आणि रात्रंदिवस मी संघटनेचं काम करायचो. उशिरा आम्ही 12-1 वाजता आलो तर मग समजा आम्ही जर 8 जण असलो आणि 2 भाकरी असल्या, आम्ही एकाच ताटात चुरायचो आणि ते खायचो. आणि काही दिवस तर मी संघटनेत बाहेर असताना घरी मृत्युंजय आणि पृथ्वीराज आणि रोहिणी या घरामध्ये खायला पण काही नव्हतं 2-3 दिवस. पहिली तांदळाचं पाणी करून त्यांना पाजलं आणि ही गोष्ट मला 8 दिवसानं कळली. हिनं मला सांगितलं पण नाही. तेव्हा खूप मनाला वाईट वाटलं, की आपण लोकांकरता आयुष्य लढून आलो आणि आपले लेकरं घरामध्ये उपाशी आहेत. मग काय करावं, काय नाही. पण लगेच कोणीतरी दुःख घेऊन समोर आलं, की मागचा माणूस सगळं विसरून जातं परिवारातलं आणि परत कामाला लागतं. असे पण दिवस मी पाहिले. पण त्या काळात जे जीवाभावाचे लोक मला मिळाले निस्वार्थीपणे आणि आजही ते आहेत. असे कदाचित या राज्यात ते कोणाला मिळाले नसतील. तुमचं लग्न झालं पूजाताई, त्यावेळेस संजय भाऊंच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. कसे होते ते दिवस आणि त्या काळी तुम्हाला काय वाटलं? नाही नाही, गरिबी होती, पण मी आनंदात राहिली. नेमकं संजय भाऊ नेहमी संघटनेसाठी बाहेर जायचे. काय वाटायचं तुम्हाला की आपले मिस्टर हे बाहेर असतात, जेमतेम कमाई असते, परिस्थिती अगदी बेताची आहे, भविष्याची चिंता नाही, काय वाटायचं? ऍडजस्ट केलं मी. मग वाटायचं, वाईट वाटायचं मला. संजय भाऊ, पुढचा प्रश्न तुम्हाला. खरं तर संजय भाऊ हे खूप आक्रमक आहेत. महिला मुलींच्या बाबतीत तर खूपच प्रेमाने त्यांचे प्रश्न हाताळतात. विशेष करून बेपत्ता मुली किंवा महिलांबद्दल संजय भाऊ खूप आक्रमक असतात. आम्ही हे सुद्धा बघितलंय की एकेकाळी एक महिला जी दुसऱ्या धर्मात गेली होती, तिचं धर्मांतर करून वापस तिला घर वापसी केली. मात्र संजय भाऊ आता सत्तेत असतानाही राज्यातील 45,000 महिला बेपत्ता आहे. नेमकं संजय भाऊने आता विसरलेत की त्या बाबतीत काय आवाज उठवणार? माझी सगळ्यात आधीची लक्षवेधी आहे, की राज्यामध्ये 45,000 नाही 2.5 लाख मुली बेपत्ता आहेत. हे सगळं पोलिसांचा अहवाल माझ्याकडे होता. मी विधानसभेत विचारलं, या मुली मारल्या, कापल्या, विकल्या की यांना वेश्यावेश्यात टाकल्या, यांचं नेमकं झालं काय? आणि दरवर्षीचा आकडा वाढत चालू हे मी पहिल्याच अधिवेशनात मांडलेलं आहे. आजही मी त्याच कामामध्ये कालच मी एक 14 वर्षाची मुलगी त्यांच्या आई-वडिलांच्या आणि पोलिसांच्या स्वाधीन केली. लव्ह जिहादच्या मी 222 मुली वापस आणल्या, त्या देखील दिल्या. आमच्या भागामध्ये कोणाचीही मुलगी जर पळून नेली का मिसिंग झाली तर लोकं पोलीस स्टेशनमध्ये जात नाहीत. लोकं माझ्या ऑफिसमध्ये त्यांना विश्वास आहे, की संजय गायकवाडची टीम आणि संजय गायकवाड काही करतील, पण आपलं लेकरू वापस आणतील हा आत्मविश्वास सगळ्यांना आहे. आणि म्हणून मुलींच्या बाबतीमध्ये, महिलांच्या बाबतीमध्ये मी शिवचरित्राप्रमाणे, शिवरायांच्या आदर्शाप्रमाणे अतिशय संवेदनशील राहिलो. त्या गोष्टी मी कधीच सहन केलेल्या नाहीये. ताई, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. संजू भाऊ नेहमी बाहेर असतात. घरी आल्यानंतर त्यांना काय आवडतं? जेवणात काय आवडतं? स्वतः बनवतात का तुम्हाला बनवायला सांगतात? नाही, मीच बनवते जेवण. काय आवडतं बनवायला? काही त्यांची चॉईस नाही आहे तशी. पूर्ण जे आलं ते जेवण करतात. असं कधी म्हणत नाही सणवार वगैरे काही? नाही नाही नाही, हा शब्द मी ऐकलेला पण नाही. अण्णाला कधी असं नाही म्हणत नाही ते. जे असलं ते जेवण करतात. लहानपणापासून म्हणजे लग्न झालं तेव्हापासून असंच आहे? हो हो, बदलली नाही ते. नेहमी ते राजकीय लोकांमध्ये असतात, आपल्या आक्रमक वक्तव्याने नेहमी वाद निर्माण होतो. घरी तुम्ही टीव्हीवर वगैरे बघत असाल. काय वाटतं असा राज्यभरात वाद निर्माण झाला, संजय भाऊ बोलल्यानंतर एक वाद निर्माण होतो? मी आल्याबरोबर विचारते त्यांना, अहो असे तुम्ही बोलले का? हो बोललो म्हणत मी, पण मी घाबरत नाही. ते तर संजू भाऊ पण घाबरत नाही. नाही, घाबरायला पाहिजेच नाही एका स्त्रीने. कारण आपण राजकारणामध्ये आहोत. हे भान ठेवायला पाहिजे प्रत्येक स्त्रीने. संजय भाऊ,
तुम्ही कुठले वक्तव्य केल्यानंतर वहिनी तुम्हाला विचारतात, म्हणजे नक्की कोणीतरी विचारणारा आहे तुम्हाला? ते काय असते, वक्तव्य केल्यानंतर आपल्या लोकांना वाटतं अरे याने काही बोलून चूक तर नाही केली, पण 2-3 दिवसांनी ज्यावेळेस या पॉझिटिव्ह रिॲक्शन येतात, मग त्यांना वाटतं नाही याने काही चूक केली नाही, हे योग्य आहे. आणि अनेक वेळेस आता जसं मला 2-3 वेळेस तडीपार केलं, MPD केली किंवा काही वेळेस खूप मोठे संघर्ष नशिबी आले, तर मग सगळ्या परिवाराला भीती वाटायची. पण माझ्या परिवार म्हणजे माझी मुलं, माझी पत्नी, आई-वडील किंवा आमचा परिवार कधी घाबरला नाही. मी त्यांना एकच सांगायचो, की जे घडलं ते घडलं. रडत बसण्यापेक्षा त्याला लढा द्यायचा आणि त्या घडलेल्या घटनेतनं सुखरूप कसं बाहेर पडता येईल, तो निर्णय आपण घ्यायचा. रडत बसल्याने मार्ग निघत नसतो, हे मी सगळ्याला शिकवायचो. त्याच्यामुळे सगळे निश्चिंत राहायचे, की काही पण झालं तर हे मार्ग काढतात आणि बाहेर पडतात. संजू भाऊंचं ज्यावेळेस सुरुवातीचे दिवस होते, खूप संघर्षाचे दिवस होते, तुम्ही कशी साथ दिली संजू भाऊंना? साथ हो ना, साथ. चांगली दिली मी त्यांना. ते उशिरा रात्री घरी यायचे, हा, उशिरा जेवणाचे यायचे ते. हो, नाही मी थांबायची त्यांच्यासाठी. जेवणाची काळजी वगैरे सर्व घ्यायची मी. त्यांचे आई बाबा वगैरे रागवायचे त्यांना? हो, रागवायची त्यांना. काय उशीर म्हणायचे? का बरं केला? लवकर येता येत का तुला घरी? मुलं बाळ वाट पाहत, तुझी बायको वाट पाहते. त्यावेळेस काय व्हायचं? आई बाबा रागवायचे? हा, रागवायची त्यांना. संजय भाऊ रागवायचेच आई बाबा? तो त्यांचा अधिकार असतो. आई वडिलांनी लेकरांची काळजी घेतलीच पाहिजे. पण मी त्यांना सांगायचो, बाबा हे काम होतं, बाबा ते काम होतं. त्याच्यामुळे ते समजून घ्यायचं, अरे पण वेळेत घरी आलं पाहिजे, जेवण केवळ वेळेत केलं पाहिजे. हे तर बाप बाप म्हणजे हा सल्ला तर मी माझ्या मुलांना पण देईल ना. सवय काय ते तसं बोलणं सर्वांचं. संजू भाऊंना आम्ही नेहमी कणखर बघतो, आक्रमक बघतो. पण संजू भाऊ कधी भाऊक होतात? संजू भाऊंचा वीक पॉइंट नेमका काय आहे? सगळ्यात मोठा माझा वीक पॉइंट हे माझ्या भावनेशी खेळणं. समोर जो याने इमोशनल झाला तर मला लगेच माझ्या डोळ्यात पाणी येतं. मी अंगावरचे वस्त्र पण देऊन टाकायला तयार होतो. अंगावरचे दागिने पण तयार होतो. खिशातले पैसे पण त्याला देऊन टाकतो. म्हणजे अर्थात कोणाचं दुःख माझ्यावर पाहिलं जात नाही. कोणाच्या वेदना मला सहन होत नाही. कोणाचं परिस्थिती वाईट असेल तर मला असं वाटत नाही आपण याला मदत केली पाहिजे. अगदी प्राण्यांपासून. ते परवा एकदा मी जाताना मला समोर एक 8 दिवसाआधी एक गायचा बछडा कोणीतरी उडवला, त्याला पाय तोडला. मी डॉक्टरला बोलवलं, गाडी बोलवली, मी स्वतः त्याला पकडला, त्याला ड्रेसिंग केला आणि मग त्याला सुखरूप ठिकाणी पाठवून दिला. खरं तर संजू भाऊंचे राजकीय गुरु कोण, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मला कोणी राजकीय गुरु नाहीये. माझ्या घरामध्ये काही राजकारण नाहीये. आमच्या घरात 8 आम्ही भावंडं, पण कोणी राजकारणामध्ये नाही. पण ज्या त्या काळामध्ये जे महिलांची अब्रू लुटली जायची, शेतकऱ्याच्या शेत्या हडप व्हायच्या, सावकार आपले पैसे मिळत नाही म्हणून बायकांना गहाण ठेवायचे, मुलींना गहाण ठेवायचे, कमजोर लोकांना मारायचे, ते मला पाहत नव्हतं. आणि मग त्या लोकांना संघर्ष करता, करता, करता मी अचानकपणे मग लोकांची कामं करायला लागलो. मग लोकांना माझ्याबद्दल खूप ऑफर कळलं, की आपले कुठलंही काम त्या ठिकाणी होतं. मग मला कोणी दवाखान्याची कामं सांगायची, मग कोणी मला पोलिटिक्सची सांगायची, मग कोणी नगरपालिकेची सांगायची. मग मला असं वाटलं नगरपालिकेची काम करायची तर मग आपण नगरसेवक झालं पाहिजे. मग मी नगरसेवक झालो, 28 वर्ष नगरसेवक झालो. ही नगराध्यक्ष राहिली, ही 20 वर्षाध्यक्ष झाली. मग लोकांच्या आणखी अपेक्षा वाढत गेल्या. मग लोक विधानसभेची कामं लागली. म्हटलं आपण आता विधानसभेत गेलं पाहिजे. राजकारण म्हणून आपोआप ही पावलं लोकांची काम करता करता इकडे गडद राजकारणामध्ये गेली. आणि त्या दरम्यान मग माझ्यामध्ये जे काही कर्तृत्व आमच्या लोकांना दिसायचं, या कधी ना कधी हा आपल्याला भारी भरणार आहे. पण सगळे विरोधक मला एकत्र यायचे पाडायसाठी आणि मला कधी जिंकू देत नव्हते. आताही येणाऱ्या निवडणुकीमध्ये तेच होणार आहे. सगळे एकीकडे राहणार आहे, पण जनता 100% माझ्या पाठीशी राहणार आहे. त्याच्यामुळे माझे मार्ग मोकळे आहेत. आवडता विरोधक कोण? विरोधी पक्षातला तुमचा असा मॉरल जो, की मला हा विरोधक आवडतो, की ज्याच्या टीकेवर सुद्धा मी उत्तर देत नाही, असा विरोधक कोण? बघा, विरोधक तर आता आपण आपल्या खालच्या लेवलवर जर म्हटलं तर ते वैचारिक लेवलचे विरोधकच नाही आहेत. ते लो लेवलचे विरोधक आहेत, की ज्याच्याबद्दल आपण प्रतिक्रिया देऊच नाही, म्हणजे चांगली प्रतिक्रिया. आणि राज्यात किंवा देशामध्ये जर आपण राष्ट्रीय लेवलचे म्हटलं तर ते आपले विरोधकच नाही होऊ शकत, कारण आपण त्याच्या एवढे मोठे नाहीये. बरोबर ना? पण विरोधक असेल आणि त्यांनी काय एखादी चांगली गोष्ट जर केली असेल तर त्याचं पण समर्थन नक्की करतो. ते मी त्याचा स्वीकार करतो. नक्कीच. ताई, संजू भाऊ नेहमी आक्रमक असतात, त्यांच्या वक्तव्याने वादंग तयार होतं. जनतेला काय सांगाल? कसा आहे तुमचा नवरा? माझा नवरा एकदम चांगला आहे आणि अशीच भूमिका ठेवावी त्यांनी शेवटपर्यंत. जीवाला जीव देणारा. तर नक्कीच अतिशय संघर्षातून
लोकप्रतिनिधीपर्यंत प्रवास करणारे संजय गायकवाड हे आज उलगडले आहेत. ते काहीसे भावुकही झालेले आहे. कधी माध्यमांसमोर न येणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी पूजा गायकवाड यांनी सुद्धा आज आपल्याला संजू भाऊंच्या अनेक पैलूंबद्दल माहिती दिलेली आहे. आणि त्यामुळे संजय गायकवाड हे जरी वादग्रस्त वक्तव्य असलं तरी ते भावुक आहे आणि संघर्षातून या ठिकाणी पोहोचलेलं आहे. अशी काहीशी कहाणी या आमदार दाम्पत्याची आहे. कॅमेरामन दीपक मोरेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.